दिव्यांग व्यक्तीला त्याच्या नावावरती गाडी घेता येते का? दिव्यांग व्यक्ती स्वतः तीच गाडी पळवू शकते का या आरटीओचे नियम पाळून? किंवा दिव्यांग व्यक्तीला योजनेचा लाभ किंवा व्यवसाय त्या गाडीवरती करता येतो का? यासारख्या प्रश्नांची उत्तर देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोल अनुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे दिव्यांग व्यक्तीच्या सुद्धा डोक्यात असतो, मनात असतो, आणि त्याचे आई वडील असतील, भाऊ बहीण असेल किंवा नातेवाईक असतील, मित्रमैत्रीण असतील, यांच्या सगळ्यांच्या मनात असणारा प्रश्न म्हणजे दिव्यांग व्यक्तीला गाडी घेता येते का? त्याच्या नावावरती गाडी घेता येऊ शकते का आपल्याला? म्हणजे भले ती दिव्यांग व्यक्ती गाडी चालवणार नाही, दुसरे चालवतील, पण त्या दिव्यांग व्यक्तीच्या नावावर आपण गाडी घेऊ शकतो का? कारण त्याची काहीतरी प्रॉपर्टी म्हणून म्हणा किंवा त्याला स्वतःला व्यवसाय करण्यासाठी किंवा अन्य कशासाठी पण, तर हो, गाडी घेता येते. गाडी घेता येते. दुसरा प्रश्न की स्वतः तो गाडी पळवू शकतो का दिव्यांग व्यक्ती? हा, पळवू शकतो. कोणता दिव्यांग व्यक्ती पळवू शकतो गाडी ती? तर तो जर लोकोमोटर डिसेबिलिटी असेल, म्हणजे जर त्याला पाय नसतील किंवा एखादा हात नसेल, तर तो व्यक्ती गाडी पळवू शकतो. त्याला लायसन मिळतं आणि फक्त काय असतं त्यात, त्याला त्या प्रकारची गाडी तयार करून घ्यावी लागते. म्हणजे गाडी तीच, फक्त त्यात ऍक्सेसरीज ज्या असतात तर त्या ठराविक ऍक्सेसरीज बदलून घ्याव्या लागतात. म्हणजे पायात असणारा गिअर, पायात असणारा ब्रेक किंवा पायात असणारा एक्सिलेटर किंवा पायात असणारा क्लच, ते सगळं वरती हातात करून घ्यावं लागतं. हाताने सगळं त्याचं ऑपरेट करावं लागतं, कारण त्याला पाय नसतात. त्याच्यामुळे त्याने हातानेच ऑपरेट करून ती गाडी पळवावी लागते. हात नसतील तर त्याला पायाला सगळं आयतच ठेवलं जातं. फक्त गिअरबॉक्समध्ये पण फरक केला जातो. असं करून त्याला दिलं जातं. त्याला लायसन मिळतं, गाडी तो पळवू शकतो. व्यावसायिक गाडी असेल किंवा प्रायव्हेट गाडी असेल, म्हणजे 4 चाकी असेल किंवा छोटा हत्ती म्हणा, टेम्पो म्हणा किंवा जेसीबी, काहीही घेऊ शकतो. तो काहीही घेऊ शकतो, त्याला त्याचं लायसन मिळतं. आता कुणाला गाडी म्हणजे पळवण्यासाठी रस्त्यावर परवानगी नाही आहे, तर एक पॅरलेस झालेले लोक असतील, ब्लाइंड लोक असेल, लो विजन असतील, या असे, परत दोन्ही हात नसतील किंवा दोन्ही हात नसेल, मतिमंद असेल, यांना गाडी पळवण्यासाठी परवानगी नाही आहे तिथं. कारण कसं आहे, मतिमंद असेल तर त्याला लक्ष देणार नाही की कसं पळवायची गाडी, काय करायचं आहे. ब्लाइंड असेल, लो विजन असेल तर त्याला दिसणार नाही. म्हणून मग तो गाडी घेऊ शकतो का? तर हो, घेऊ शकतो. तो का अशा गाडी घेऊ शकतो? तो त्याच्या नावावरती गाडी घेऊ शकतो. सगळ्या फॅसिलिटीज तो घेऊ शकतो. फक्त ती गाडी चालवताना किंवा ती गाडी रस्त्यावरती पळत असताना तो ड्रायव्हरच्या बाजूला बसला असला पाहिजे व्यक्ती. कोण? ज्याच्या नावावरती गाडी आहे तो. त्यावेळेला त्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. तिसरी गोष्ट, सबसिडी मिळते का? तर हो, व्यावसायिक गाडी घेणार असाल तरी सबसिडी आहे. आणि तुमची प्रायव्हेट गाडी म्हणजे 4 व्हीलर, जी सीटर 4 व्हीलर असते, अल्टो म्हणा, ओमनी म्हणा किंवा अँबॅसेडर, का कोणती गाडी तुमची पकडा द्या, तर त्या गाडींना ठराविक सबसिडी मिळते, ठराविक कन्सेशन मिळतं. फक्त गाडी घेताना कन्सेशन मिळतं का? तर नाही. आरटीओ कडून तुम्हाला जीएसटी मध्ये कन्सेशन मिळतं. गाडी घेताना सुद्धा जीएसटी मध्ये कन्सेशन असतंच. परत तुम्हाला ह्याच्यात कन्सेशन मिळतं, रोड टॅक्स मध्ये कन्सेशन असतं, ध्वनी प्रदूषण मध्ये कन्सेशन असतं, परत वायू प्रदूषण मध्ये कन्सेशन असतं. या कन्सेशन असल्याच सोबतच फास्ट ट्रॅक म्हणजे समजलं नसेल तर टोल मध्ये सुद्धा कन्सेशन असतं. टोल मध्ये पण आपल्याला सूट, ठराविक टप्प्यात कन्सेशन आहे. कन्सेशन म्हणजे सबसिडी आहे, कमी आहे आपल्याला तिथं. म्हणजे कसं असतं, ती गाडी किती साईजची आहे किंवा किती चाकाची आहे त्याच्यावरती ती कन्सेशन ठरलं जातं. आता दिव्यांग व्यक्ती गाडी कोणती घेऊ शकतो? तर दिव्यांग व्यक्ती ही 4 चाकी घेऊ शकतो. परत ही 2 व्हीलर सुद्धा घेऊ शकतो, पण 2 व्हीलरला कन्सेशन असतं. 2 व्हीलर सबसिडीवर मिळते, ती घेऊ शकतो. 2 व्हीलर कोणती? ती 3 चाकाची स्कूटी असते, ती घेऊ शकतो. परत जेसीबी घेऊ शकतो, ट्रॅक्टर घेऊ शकतो, टेम्पो घेऊ शकतो. या सगळ्या ज्या कोणत्या गाड्या डिझेल पेट्रोलवरती किंवा गॅस किटवरती चालतात, त्या सगळ्या गाड्या दिव्यांग व्यक्ती घेऊ शकतो. फक्त कसं असतं, त्याला ठराविक क्रायटेरिया असतो, त्याचं पालन करून घ्यावं लागतं. आता 2 व्हीलर घ्यायचं असेल, 2 व्हीलर कुणाला मिळते? जर एखाद्याला 2 पाय नसतील तर मिळते 2 व्हीलर, किंवा 1 हात 1 पाय असं नसेल, लोकोमोटर डिसेबिलिटी असतील किंवा चालण्यात कमतरता असेल तर त्याला ती स्कूटी मिळते. ती स्कूटी राजीव गांधी योजनेतून मिळते. ती योजना कोणाकडून मिळते? तर खासदारांच्याकडून मिळते. खासदारांनी ठराविक गाड्या दिल्या जातात, त्यांनी वाटायच्या असतात, ती मिळते. जर तुम्हाला स्वतः शोरूमला जाऊन गेलं तर शोरूमला सुद्धा जाऊन मिळतं. तिथं पण एखादा फॉर्म भरला तर तिथं सुद्धा तुम्हाला कन्सेशन मिळू शकतं. जर त्या शोरूम
मालकाला ती योजना किंवा त्या गाडीबद्दल माहिती असेल तर. यात जर माहिती नसेल तर तुम्ही माहिती करून देऊ शकता हे. आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्यात तुम्हाला ठराविक लाखांवरती, म्हणजे जर ती गाडी 10 लाखाची असेल तर 10 लाखाला ठराविक कन्सेशन आहे. 10 लाखाच्या वरती 20 लाखापर्यंत असेल तर 20 लाखापर्यंतचं कन्सेशन वेगळं आहे. जे त्याच्यावरती गाडी घ्यायला तर 50 लाखापर्यंत त्याचं कन्सेशन वेगळं आहे. असे प्रत्येक कन्सेशन वेगळे आहेत. व्यावसायिक गाडी घ्यायला तर त्याला सुद्धा कन्सेशन वेगळं आहेत. म्हणजे ट्रॅक्टरला सुद्धा काहीतरी 1.5 लाख ते 2.5 लाखापर्यंत कन्सेशन मिळते, सबसिडी मिळते. जेसीबीला पण जवळजवळ 2.5-3 लाख रुपये सबसिडी मिळते घ्यायचं असेल तर. लोन घ्यायचं तर लोनमध्ये, म्हणजे लोनवर घेणार असेल तर लोनला पण आपल्याला व्याजदरात सूट आहे, कमी व्याजदर बसतं आपल्याला. तर अशा प्रकारे करून तुम्ही व्यवसाय, जर तुम्हाला व्यवसायातून घ्याल तर व्यवसायातून सुद्धा घेऊन तुम्ही गाडी व्यवसायातून घेऊन व्यवसाय सुद्धा करू शकता किंवा व्यवसायाला चालवू शकता, लावू शकता, काही करू शकता. प्रायव्हेट घ्याल तर प्रायव्हेट म्हणजे इकडे तिकडे फिरण्यासाठी किंवा जाणे येण्यासाठी सुद्धा तुम्ही गाडी घेऊ शकता. तरी हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.